कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। आपण बघू शकतो उर्मिला कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिची कार आहे आणि याच कारला भीषण अपघात झाला। शूट संपून येत असताना घरी परतत असताना या कारने 2 मजुरांना उडवले। याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिकची माहिती आहे? परिसरात शूटिंग संपवल्यानंतर उर्मिला कोठारे आणि त्यांचे चालक आपली कार घेऊन जे घरी निघाले होते, मात्र कार अत्यंत वेगात असल्यामुळे त्या ठिकाणी जे रस्त्यावर मजूर मेट्रोचं काम करत होते त्या 2 मजुरांना त्या कारने उडवलं आणि त्यात एका मजुराचा जो जागेवरच मृत्यू झालेला आहे। आणि या अपघातामध्ये सुदैवाने जी आहे ती एअरबॅग उघडली आणि त्यामुळे उर्मिला कानिटकर देखील त्या ठिकाणी वाचलेली आहे। मात्र थोडीशी त्यांना जखम देखील झाली आणि त्यानंतर जे आहे ते कांदिवली समतानगर पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मात्र जखमी चालक आणि उर्मिला कोठारे यांना जे कांदिवलीच्या नमो रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती देखील आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। जी, धन्यवाद संजय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर उर्मिला कोठारेच्या कारनं दोघांना धडक दिली, ज्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, तर उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा यामध्ये जखमी झालेत। या कारची अवस्था आपण पाहू शकतो, अत्यंत जोरदार अशी ही धडक बसलेली आहे। मेट्रोचं काम सुरू होतं आणि मेट्रोचं काम सुरू असलेल्या मजुरांना या कारने धडक दिली। रात्री उशिरा शूटिंग संपवून उर्मिला ही घरी परतत होती आणि कारचं नियंत्रण सुटल्यानंतर मेट्रोचं काम करत असलेले मजूर यांना ती कार धडकली। यामध्ये 2 मजूर यांना दोन्ही मजुरांना उडवले। यामध्ये एकाचा तर जागीच मृत्यू झालेला आहे, दुसरा मजूर हा गंभीर जखमी आहे। तर दुसऱ्या बाजूला कारमध्ये उर्मिला कोठारे आणि तिचा ड्रायव्हर होता, तर उर्मिला कोठारे सुद्धा गंभीर जखमी असून तिच्यावर आणि तिच्या ड्रायव्हरवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने नुकतीच दिली आहे। तर आता यानंतर नक्की काय कारवाई होणार, कशा पद्धतीने हा अपघात झाला, याची चौकशी कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण की या अपघातामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे हे प्रकरण तसं पाहिलं तर गंभीर आहे। कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आणि एक जखमी झालेला आहे। अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे पाहणं यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे।